हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र मीडिया या चॅनलमध्ये। आज आपण बघतोय 9th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट 19 ही आपण स्टार्ट करणार आहोत। लेट अस अंडरस्टँड। यामध्ये आपण काय शिकणार आहोत? नॅचरल मटेरियल, मॅनमेड मटेरियल, डिकम्पोजेबल मटेरियल, नॉन डिकम्पोजेबल मटेरियल, द बॅड इफेक्ट ऑफ मॅनमेड मटेरियल ऑन द एन्व्हायरमेंट अँड ह्युमन लाईफ। रेफरन्स स्टँडर्ड 8 क्लासचा रेफरन्स आहे। दॅट इज चॅप्टर नंबर 17 मॅनमेड मटेरियल। Learning outcomes: connect processes and events to each other. Explain the difference between natural and man-made material based on the structure and function. नैसर्गिक आणि माणसांनी बनवलेले मटेरियल याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो। मेक अ मॉडेल फ्रॉम मटेरियल अवेलेबल अराउंड अस अँड एक्सप्लेन इट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन। कुठलाही मॉडेल बनवा, जे आपल्या आजूबाजूला जे काही मटेरियल भेटते त्यापासून मॉडेल बनवा आणि त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे। लेट्स टेक अ लुक। चला आता बघूया आपल्याला काय बघायचं आहे। फर्स्ट वन आहे डिग्रेडेबल सबस्टन्सेस। नाव डिग्रेडेबल सबस्टन्सेस म्हणजे काय, चला बघूया आपण। बघा, डिग्रेडेबल सबस्टन्सेस म्हणजे काय? डिकम्पोजिशन मीन्स सेपरेशन। डिकम्पोजिशन म्हणजेच काय? सेपरेशन। सम सबस्टन्सेस नॅचरली डिकम्पोज। काही जे सबस्टन्सेस आहे ते नैसर्गिकरित्या डिकम्पोज होऊन जातात, म्हणजे मातीमध्ये मिक्स्ड होऊन जातात। दे आर कॉल्ड ॲज डिकम्पोजेबल सबस्टन्सेस। त्याला आपण म्हणतो डिकम्पोजेबल सबस्टन्सेस। फॉर एक्झाम्पल, द फॉलोइंग एक्झाम्पल इज फॉर द एक्सप्लेनेशन ओनली। ते खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी। द डिझोल्युशन ऑफ द ग्लुकोज ऑर शुगर। आता कशाचं डिझोल्युशन बघायचं आहे आपल्याला? ग्लुकोज म्हणजेच काय? शुगर, साखर। द सेपरेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम विच द शुगर इज मेड इज कॉल्ड ॲज डिझोल्युशन ऑफ द शुगर। कशापासून बनली आहे शुगर हे बघायचं आहे। आता शुगरसाठी आपण काय लिहितोय? C6H12O6 अँड आफ्टर डिझोल्युशन व्हॉट विल गेट? काय भेटेल आपल्याला? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, म्हणजे 3 वेगवेगळे कंटेंट आहे जे मिक्स्ड झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतंय? शुगर। Such separated carbon, hydrogen and simple substances like oxygen are reused by the plants, animals or microorganism. हे जे सबस्टन्स आहे म्हणजे सेपरेटेड फॉर्ममध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे किंवा ऑक्सिजन, हे कोण वापरतंय? रियूज होतंय। रियूज म्हणजे परत यूज होतोय त्याचा। हु इज युझिंग? प्लांट, ॲनिमल्स और मायक्रोऑर्गॅनिझम। रिमेंबर, काय लक्षात ठेवायचे? ऑल नॅचरल सबस्टन्सेस आर डिकम्पोजिबल। जे नैसर्गिक सबस्टन्सेस आहे ते सगळे डिकम्पोजिबल आहे, ते डिकम्पोज होतात निसर्गामध्ये। चला नेक्स्ट आहे नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस। नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस म्हणजे जे पटकन डिग्रेड होत नाही, डिकम्पोज होत नाही, त्याला म्हणतो आपण नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस। सम सबस्टन्सेस डू नॉट डिकम्पोज नॅचरली, दे आर कॉल्ड ॲज नॉन डिग्रेडेबल मटेरियल। म्हणजे प्लास्टिक पटकन डिकम्पोज होत नाही, जे पटकन निसर्गामध्ये डिकम्पोज होत नाही, मिक्स्ड होत नाही, त्याला म्हणतोय आपण नॉन डिग्रेडेबल मटेरियल। सिन्स मॅनमेड मटेरियल सच ॲज, इथं एक्झाम्पल दिलं आहे बघा, प्लास्टिक, ग्लास, थर्मोकॉल एक्सेट्रा डू नॉट डिकम्पोज नॅचरली, they accumulate in the environment as they fall and accumulate in the environment making them hazardous to the plants and animals. आता जे माणसांनी बनवलेलं आहे म्हणजेच मॅनमेड मटेरियल, प्लास्टिक, ग्लास, थर्मोकॉल, हे सगळं आपण बनवलं आहे, माणसांनी बनवलं आहे आणि ते सहजरित्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये डिकम्पोज होत नाही आणि ते झाडांसाठी किंवा प्राण्यांसाठी हानिकारक ठरू शकतं। So it takes thousands of years for the man-made material like plastic, thermocol to decompose. हजारो वर्ष लागतात ते डिकम्पोज होण्यासाठी। When it burns, जर ते जाळाले, it release highly toxic gases. टॉक्सिक म्हणजे पॉइझनस, त्याच्यामधनं पॉइझनस गॅसेस बाहेर येतात। Lying on the ground causes soil pollution. जर ते जमिनीवर पडलं परत त्याच्यापासून काय होतंय? सॉइल पोल्युशन। स्टायरीन अ हायली लेथल सबस्टन्स इन द थर्मोकॉल। थर्मोकॉलमध्ये हायली लेथल सबस्टन्स कुठला आहे? स्टायरीन। इट कॅन कॉज ल्युकेमिया अँड लिम्फोमा इन पीपल हू केम इन कॉन्टॅक्ट विथ द थर्मोकॉल। त्यांना हे आजार होऊ शकतात, ल्युकेमिया होऊ शकतो, लिम्फोमा होऊ शकतो, जे जर थर्मोकॉलच्या अगदी जवळ कॉन्टॅक्टमध्ये येत असतील कायम तर त्यांना हे आजार होऊ शकतात। डिसीजेस ऑफ द आईज, डोळ्यांचे आजार, रेस्पिरेटरी सिस्टीमचे आजार, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम आर लाईकली टू अकर। प्रेग्नेंट वुमन आर ॲट रिस्क ऑफ मिसकॅरेज ॲज वेल ॲज स्किन बर्न्स ड्यू टू द लिक्विड स्टेरॉन। प्रेग्नेंट वुमेन्स असेल त्यांना जास्त रिस्क असतं, मिसकॅरेज होऊ शकतं किंवा स्किन बर्न होऊ शकते। का बरं? कारण त्याच्यात लिक्विड स्टेराईन प्रेझेंट आहे। पीसेस ऑफ ग्लास गो इन टू द रिझर्वायर अँड ॲडव्हर्सली अफेक्ट द हॅबिटॅट देअर। जे ग्लासचे जे पीसेस आहे, जे तुकडे आहेत, ते जर आपण पाण्यामध्ये, समुद्रामध्ये पाहिले तर ते जे हॅबिटॅट त्याच्यामध्ये राहतात म्हणजे फिशेस वगैरे किंवा जे काही ॲनिमल्स त्याच्यामध्ये राहतात त्या सगळ्या ॲनिमल्सवर त्याचा खूप जास्त प्रमाणात इफेक्ट होतो।
लेट्स प्रॅक्टिस. आता आपल्याला हा चार्टचे जो दिलाय ना त्याची प्रॅक्टिस करायची आहे. लेट्स प्रॅक्टिस. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स, क्लासिफाय द ऑब्जेक्ट इन द पिक्चर्स ॲज फॉलोज. इथं बघा सगळ्यात फर्स्ट आहे प्लांट, नंतर आहे कंगवा, नंतर आहे आंबा आणि इथे आपल्याला काही गोळ्या औषधं दिसत आहेत. तर नॅचरल मटेरियलमध्ये काय जातोय? नॅचरल मटेरियलमध्ये जाईल प्लांट. दिस इज द प्लांट. आपण इथे लिहिलंय बघा प्लांट. दुसरं नॅचरल काय आहे? दिस इज द मँगो आणि तो आपण कुठे लिहिलं इथे नॅचरलमध्ये लिहित आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅनमेड मटेरियल लिहायचं. इथे बघा हा मॅनमेड मटेरियल आहे कॉम्ब आणि मेडिसिन. तर हे आपण बनवलं आहे मॅनमेड मटेरियल आहेत. नेक्स्ट बघा मेक अ लिस्ट ऑफ द नॅचरल अँड मॅनमेड आयटम्स इन युअर होम. तर इथे 2-2 एक्झाम्पल दिले, बाकी तुम्ही तुमच्या मनाने लिहा. नॅचरल काय आहे? व्हेजिटेबल्स, फ्रूट्स. तर मॅनमेड काय आहे? माणसाने काय बनवलं आहे? टीव्ही, टेबल. क्वेश्चन नंबर 3. चूज वन आयटम फ्रॉम इच ऑफ द ग्रुप्स गिवन बिलो. आपल्याला एक निवडायचं आहे. सगळ्यात पहिलं बघा ए, पेपर बॅग, क्लॉथ बॅग आणि प्लास्टिक बॅग. मग आपण कुठली बॅग वापरली पाहिजे? वी हॅव टू यूज द डिकम्पोज. कुठली होती जास्त? आन्सर इज क्लॉथ बॅग. कपड्याची बॅग वापरायची म्हणजे आपल्याला धुवून परत वापरता येते. दुसरं बघा मेटल ग्लास, थर्माकॉल ग्लास आणि प्लास्टिकचा ग्लास. यापैकी आपण कुठलं वापरलं पाहिजे? मेटल ग्लास. क्वेश्चन नंबर 4. आयडेंटिफाय द डिफरंट वर्ड. वेगळा वर्ड कुठला आहे यामध्ये? तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. पेपर, कोकोनट, कॉटन रोप, पॉलिथिन बॅग. कोकोनट इज द नॅचरल आणि बाकीचं सगळं काय आहे? मॅनमेड. वूड, ग्लास, प्लास्टिक, थर्माकॉल. वूड इज नॅचरल वेअरएज दीज आर ऑल द मॅनमेड. तर इथे आपली ॲक्टिव्हिटी संपली आहे. आपण भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत गुड बाय.